21 जून जागतिक योगा दिन आहे। आज जगामध्ये जो आपल्या भारतामध्ये आहे तर जगामध्ये या ठिकाणी आजचा दिन साजरा केला जातो। आपण त्याप्रमाणे इथं या ठिकाणी योगा प्राणायामचं क्लासेस चालतात। त्या क्लासेसचं नाव आहे क्रांती ज्योती योगा प्राणायाम। दर रविवारी फक्त 7 ते 8 एवढंच टायमिंग आहे। गुरुवारी या टायमिंगमध्ये आणि गुरुवारी केला आहे परत तर 1 तास 2 दिवशी असतो। आणि आपल्या योगामार्फत क्रांती ज्योती हा योगा दिन साजरा करतोय। आपण आलेले सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो। आणि या ठिकाणी प्रमुख पाहुणे जे आपण बोलवले आहेत यामध्ये योगी सर आहेत, आपल्या ट्रस्टचे चेअरमन अध्यक्ष दादासाहेब चिंदे आहेत, योगा करणारे देशपांडे सर आहेत, कदम सर आहेत। आणि या ठिकाणी मी 2 पाहुण्याची थोडक्यात ओळख करून देतो। यामध्ये पहिले पाहुणे योगी सर मोदी हायस्कूलचे प्राचार्य आणि या संस्थेमध्ये 100 वर्षाचं रेकॉर्ड मला वाटतं कुणी मोडणार आहे अशा प्रकारचं योगी सरांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे। त्यांचं वडील प्राचार्य आणि त्यांच्यानंतर हे प्राचार्य असं रेकॉर्ड मला वाटतं कुणाचं आतापर्यंत नाही। पुढं असं तर असेल तर असे एवढे सर आणि गेले 25 वर्ष साखरवाड्यामध्ये आम्ही शेजारी, त्यांची मुलं आमची लहानाची मोठी झाली आणि एकत्र राहिलो एका हायस्कूलमध्ये 25 वर्ष बदली न होता नोकरी केली। तर अशा प्रकारचे एक प्रमुख पाहुणे आणि त्याला या ठिकाणी आजच्या योगा दिनाचं महत्त्व सांगणारच आहे। आर्ट्स प्लेइंगमध्ये ते मोठं काम करतात आणि त्यांना योगा म्हणजे काय, प्राणायाम म्हणजे काय, ध्यान म्हणजे काय हे सगळे रविशंकर महाराज हे आज आपल्या भारतामध्येच नाही तर जगामध्ये काम करतात। तर अशा प्रकारचे आजचे प्रमुख पाहुणे योगी सर यांचा सत्कार मला वाटतं जाधव सरांनी करावा अशी मी विनंती एक मिनिट सर दुसरे पाहुणे आहेत आपल्या त्या ट्रस्टचे चेअरमन अध्यक्ष शेट्टी साहेब। दुसरं सांगायचं आपल्या योग प्राणायाम बरोबर त्यांचं जे धार्मिक साधना आहे त्यांना या ठिकाणी विशेष मानलं पाहिजे। 92 वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि 4 ऑगस्टपासून 93 वर्षे सुरू होणार आहे। अशा प्रकारे त्यांचा सत्कार शिंदे सरांनी करावा अशी मी विनंती करतो। तिसरे पाहुणे आहेत देशपांडे सर, जय भवानीमध्ये माजी प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि योगा प्राणायाम आपल्या महाराजामध्ये व हॉलमध्ये रोज नियमित जाणारे योगा प्राणायामचे नाते आहेत। त्यांचाही सत्कार मला वाटते नाळे सरांनी करावा। या नाळे सर चौथे पाहुणे आहेत कदम आनंदराव कदम वर्करमध्ये जातात, योग आरसामध्ये काम करतात आणि योगा प्राणायामचं बरंच मोठं काम करतात। तर त्यांचाही सत्कार या ठिकाणी शिंदेनी करावा। आणि 5वे सत्कार मूर्ती आहेत ॲडव्होकेट नेवचे बापू
या ठिकाणी आणले ते बी योगा प्राणायाम करतात, ते सुद्धा योगा प्राणायाम करतात आणि त्या ठिकाणी त्यांचा सत्कार लोणकर सरांनी करावा अशा प्रकारची विनंती करतो. तर या ठिकाणी आता प्रमुख पाहुणे आलेले आहेत, त्यांचा सत्कार आपण केलेला आहे. या योगा प्राणायाम संबंधी या ठिकाणी मी थोडं प्रस्तावित करतो. या प्रस्तावितमध्ये गेले 8 ते 9 वर्ष झालं मी रिटायर झाल्यापासून याच हॉलमध्ये आम्ही योगा प्राणायामचं या ठिकाणी क्लास सुरू केले आणि ते लिमिटेड आहेत, रोज नाहीत. रविवारी सकाळी 7 ते 8 आणि गुरुवारी 7 ते 8 एवढाच वेळ आहे आणि त्यामध्ये आम्ही ठराविक आता असणं अनेक आहे. आकडा माझ्या मतप्रमाण माझ्या अभ्यासातला आहे 500 ते 700 असणार जवळपास. प्राणायामचे प्रकार 50 ते 60 आहेत. त्यामध्ये आणखी काही प्रकार मी घेतो आणि हे सगळं त्या 2 दिवशी सविस्तर या ठिकाणी आमचे प्रशिक्षक बरेच आहेत, यामध्ये ज्येष्ठ नागरिक बरेच येतात आणि त्या ठिकाणी आम्ही हे घेतो. आम्ही ठराविक फक्त या ठिकाणी योगासनाचं वर्गीकरण केलं आहे. सुरुवातीला इथं हॉलमध्ये स्लो रनिंग घेतो, स्लो रनिंग झाल्यानंतर एक्सरसाइज थोडे घेतो. त्याच्यानंतर सूर्यनमस्कार 12 आहे, त्यातले काय घेतो. आसनाचे फक्त 16 प्रकार निवडले आहेत. यामध्ये उभे राहून 4 प्रकार, बसून 4 प्रकार, पाठीवरचे 4 प्रकार आणि पोटावरचे 4 प्रकार एवढे सिलेक्ट केले. आणि महत्त्वाचे आहे, आज तुम्हाला सांगतो, वज्रासनासारखं जर जो करणार आहे आणि तिथं मंडूक असून जो करतो हिताचं ते प्रकार आहे. पोटासाठी महत्त्वाचं आहे लक्षात. तर अशी आम्ही सिलेक्ट केली 16 प्रकार फक्त सिलेक्ट केली आणि प्राणायाममध्ये एक 7 प्रकार फक्त घेतले. त्याचे 50-60 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला आहे भस्त्रिका, 2 नंबर आहे कपालभाती, 3 नंबर आहे अनुलोम विलोम, 4 नंबर आहे भ्रामरी, 5 नंबर आहे सूर्य ज्ञान प्राणायाम, इथं हात आणि वर बघायचं असतं, आणि 6वा आहे कंदा प्राणायाम, श्वास वर घ्यायचा आणि वर न्यायचा, आणि शेवट आहे ओम प्राणायाम. याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहे. तर अशा प्रकारचे 7 प्राणायाम फक्त आम्ही निवडले, तेवढंच करतो, त्याच्या पुढं नाही. त्याच्यानंतर अटॅक कंट्रोल. आता इकडं एका श्रीराममधल्या हायस्कूलमधल्या 9वीतल्या पोराला सुद्धा अटॅक आहे. म्हणजे अटॅकचं प्रमाण भयंकर वाढलेलं आहे. अटॅक कंट्रोल कसं करायचं, त्या 3 प्रकार आहेत. ते बसून करायचं असतं. 1 मिनिट इकडे बघा, अंगठा बाजूला, 1 मिनिट गुडघ्यावर हात द्यायचे. हा पहिला प्रकार आहे अटॅक कंट्रोलचा. 2 नंबर आहे अंगठा हात घ्यायचा, काय अवघड नाही, काय नाही, 1 मिनिट. आणि 3रा प्रकार आहे याप्रमाणे, हे बोटं ताणायचे, नुसतं ढिलं धरून बसायचं नाही, ताण पाडला पाहिजे. असं 3 आवर्तनं करायचे, म्हणजे 3 3 9 10 मिनिटं हे करायचं आहे. दुसरा प्रकार आहे शुगर. बऱ्याच लोकांना आता शुगर. पहिला प्रकार शुगरचा बघा, काय अवघड नाही, फक्त ताणून त्याला. त्याचबरोबर बीपून त्याला जोडून करायचं, तर लय शेजारचं सरळ मोठं, त्याची 4-5 आवर्तनं करायची, 10 मिनिटं करायची. त्याच्यानंतर रक्तविसर्जन सर्क्युलेशन, 4था प्रकार. 4 बोटं अंगठामध्ये, 1 मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट, पाठीमागे परत डबल करायचं, 10 मिनिटं जातात. तर हे शुगर बीपी अटॅक कंट्रोलचे 4 प्रकार आम्ही रेग्युलरमध्ये घेतो. त्याच्यानंतर नमस्काराचे प्रकार आहेत 5. आता देवाला आपण नमस्कार सगळे करू, तरी सुद्धा योगामध्ये नमस्काराचे प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे काय, आता त्याशिवाय आपण दाखवत नाही, फक्त मी थोडं प्रात्यक्षिक दाखवतो. ही बोट ताणून धरायचे आहेत बसून.
करगळे शेवटी करण्याची हा पहिला प्रकार आहे. 2 नंबर आहे, इथं ताण द्यायचे वर इकडं इकडं माग. दुसरा प्रकार. तिसरा प्रकार समोर वर आणि इकडं हात घ्यायचे. 4-5 मिनिटं करायचं. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे वर हात कसे आहेत हाताला आणि जेवढं वर ताणता येईल तेवढं ताणायचे. हात वर वर बांधण्याचा प्रयत्न करायचे. हा एक प्रकार आहे. आणि याप्रमाणे या ठिकाणी नमस्काराचे प्रकार आहे. त्याच्यानंतर व्यायामाचे 2-4-5 प्रकार अगदी सोपे प्रकार. त्यामध्ये पहिला प्रकार आहे आपण इथं करायचं हे आणि समोर बघायला. डोळ्याला जेवढा ताण देता येईल तेवढा द्यायचा आहे समोर या बाजूला इकडं इकडं परत विरोध बाजू. याप्रमाणे पहिला प्रकार आहे. 2 नंबर आहे पूर्ण डोळे झाकायचे. पूर्ण डोळे झाकायचे. थोडं 1 मिनिट झाकलं तरी चालेल पूर्ण. तिसरा प्रकार आहे की डोळे आहेत आपले पापण्या थोड्या वर खाली करायचे. चौथा प्रकार आहे बिंदू. एक बिंदू निश्चित आपल्या समोर करायचे. तिथं पूर्ण स्थिर नुसतं स्थिर बघायचं. तिथं असे डोळ्याचे व्यायामाचे प्रकार आहेत. त्याचप्रमाणे हसण्याचे प्रकार आहेत. आता हसून मी दाखवत नाही तर त्यामध्ये सुद्धा 2-4 प्रकार आहेत. ते सुद्धा मी घेतो. आणि शेवटी ध्यान योगा. ध्यानात सुद्धा 2 प्रकार आहेत. एक पहिला प्रकार आहे आपला नेहमीचा तर आहे, पण हा एक प्रकार आहे बसायचं की हात खाली टेकवायचे आणि समोर बघायचं, शरीर ताण घातलं पाहिजे. आणि दुसऱ्या प्रकारे नेहमीच आपला ज्ञान मुद्रा करायची, गुडघ्यावर हात ठेवायचे आणि पूर्ण 1 मिनिट 2 मिनिट किती वेळ तुम्ही घालवा. तर याप्रमाणे यामध्ये प्रास्ताविकामध्ये मी सांगितलं आहे. आम्ही या ठिकाणी एवढं 1 तासात संपवतो आणि 100 टाळे होतात मध्ये. हरे राम जोरात टाळे 100 टाळ्या. तर असं आमचं 1 तासाचं शेड्यूल आहे. त्यामध्ये आमचे नाळे सर आहे, आगम सर आहे, बरळ सर आहे, चिंदे सर आहेत, जाधव सर आहेत. ही सगळी प्राध्यापक मंडळी, सगळी शिक्षणात तज्ज्ञ असणारी मंडळी सुद्धा येतात आणि करतात हे निश्चित आहे. तर अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला प्रास्ताविकमध्ये आम्ही योगामध्ये काय करतो या संबंधी आपल्याला थोडक्यात माहिती दिली. प्रात्यक्षिक सुद्धा मी दाखवलं असतं, परंतु आपल्याला वेळ एवढा नाही. सर्वांगासन असेल, वज्रासन कुठले असू दे, भुजंगासन असेल, तरुणासन असेल, परंतु आपल्याला वेळ नाही. थोडक्यात आपल्याला सांगितलेलं आहे. मला वाटतं ह्याचा तुम्ही सुद्धा थोडाफार लाभ घ्यावा. अगदी करेक्ट नाही आलं तरी चालतं, कोणी सांगितलं थोडंफार बसण्याचा प्रयत्न करा. पद्मासन तर अलीकडं मला सांगा बरेच लोक येतच नाही, बसायचे येत नाही, ते पद्मासन राहिले बाजू. तर अशा प्रकारे पतंजली महाराज यामधले योग तज्ज्ञ आहेत. त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये अष्टांग योग 8 अंग सांगितले. यम, नियमन, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. एकमेव आपल्या ज्ञानेश्वर माऊलीचं उदाहरण त्यामध्ये दिलेलं आहे. लक्षात ठेवा त्या ग्रंथामध्ये. म्हणजे समाधीला किती महत्त्व आहे आणि सगळ्याला समाधी घेता येत नाही असं झालेलं आहे. तर अशा प्रकारचे अष्टांग आणि याप्रमाणे पतंजली महाराजांनी आपल्या ग्रंथामध्ये सगळं सोयीस्कर दिलेलं आहे. तर वाचता आला तो ग्रंथ, आता जुना आहे, त्याच्यावर नवीन पुस्तकं अनेक निघाले. माझ्या इथं 4 पुस्तकं आहेत, मुद्दा मांडले मी. योगासने, प्राणायाम करा आणि निरोगी जीवन जगा. PD शर्मा डॉक्टर आहेत, औरंगाबादमधला, अहमदाबादमधले, त्यांचं एक पुस्तक आहे. दुसरं आहे निरोगी जीवनाचे गुरु किल्ले, परवेज नायकवडे डॉक्टर आहेत. तर अशा प्रकारची काही पुस्तकं या ठिकाणी लिहिलेली आहेत
मला वाटतं जर उपलब्ध झाली मिळतात आपल्या उपलब्ध झाली तर अधिक आणखी माहिती करणार तर आहे, परंतु वाचन करून एक ठिकाणी प्रयत्न करायचे. 2 नंबर आहे शिवानंद स्वामी, आता हिमालयामध्ये कार्य करतात. लक्षात हिमालयामध्ये कार्य करतात. त्यांचं वय 80 वर्षाचं. तिथं जगातली माणसं येतात आणि आता 70 पेक्षा देशामध्ये आज योगा दिन त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या देशातून योगा दिन काका योगा दिन म्हणजे तुम्हाला कळलं आहे. मी इथं शिकून तुम्ही तुमच्या देशात आज जायचं आणि तिथं हा योगा दिन साजरा करायचा. तर अशा प्रकारचं हे या ठिकाणचे सोमे आहेत आणि हिमालयामध्ये कायम राहतात आणि लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम करतात. तर अशा प्रकारचं पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला योगा प्राणायाम म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय आहे. आता योगा म्हणजे काय तर शरीर आपलं आहे ते जोडणं आणि लवचिक करणं, ही सगळी आसनं आहेत त्यासाठी आहे. आणि प्राणायाम याचा अर्थ काय, आपल्या पोटातले जे अवयव आहे त्याचा आपल्याला व्यायाम करता येत नाही. म्हणून श्वास घेणं श्वास सोडणं त्याचा वेगवेगळे प्रकार आहे, त्याचा सुद्धा या ठिकाणी व्यायाम होतो. अशा प्रकारे या ठिकाणी थोडक्यात मी प्रस्ताव केलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही सुद्धा मला वाटतंय या ठिकाणी योगा दिन आज आहे त्याचं औचित्य साधून तुम्ही सुद्धा हळूहळू करत नसला तरी हळूहळू करा. अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. या ठिकाणी मी थांबतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि योग वर्गातील सदस्य, मी जे बोलणार आहे ते योग वर्गाच्या वतीनं बोलणार आहे. आपल्याला माहिती आहे की प्राचीन भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये जगाला सगळ्यात दिलेली महत्त्वाची देणगी म्हणजे योग विद्या, ज्यामुळं मानवी जीवनामध्ये आरोग्य आणि शरीर संपन्नता प्राप्त होते, असं ध्यानधारणा होते आणि आयुष्य लाभतं चांगलं, ते म्हणजे योग. योगाला फार मोठा आधार आहे भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये आणि म्हणूनच की जगातील अनेक राष्ट्रांनी आज योगविद्येचा अभ्यास करून ती स्वीकारलेली आहे. त्याच्या योगविद्येमध्ये जातपात धर्म भेद असा नाही आहे. मध्यंतरी मी माझ्या वाचनामध्ये आले की मुस्लिम अनेक राष्ट्रांनी योगाचा अभ्यास करून योगाचे धडे त्या शाळेमध्ये देण्यास सुरुवात केलेली आहे. 2017मध्ये सौदी अरेबियामध्ये सरकारने कायदा करून खेळामध्ये म्हणजे त्याला एक महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. म्हणजे सरकारने कायदा करून त्याला स्थान दिलं म्हणजे सर्व राष्ट्रांनी जगातील त्या योगाला मान्यता दिलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की युनेस्को जागतिक जी संघटना आहे तिनं देखील 21 जून हा जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून पाळावा म्हणून घोषणा केली आणि जगामध्ये आज सगळीकडे आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण म्हणून ओळखला जातो. आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी फार मोठं योगदान याच्यासाठी दिलेलं आहे आणि त्यामुळे जगामध्ये आज योगाला महत्त्व आहे. आम्हाला या ठिकाणी अभिमान वाटतो की आम्ही 7-8 वर्ष या ठिकाणी योगाचे धडे घेतोय, आम्हाला जे ज्ञान प्राप्त होते आणि आम्ही आज तुमच्या समोर आहोत. सांगायचं म्हणजे आजचे जे पाहुणे आहेत त्यांच्या वडिलांचे आम्ही विद्यार्थी आहोत आणि त्यांच्याबरोबर आज आम्हाला मुलांच्या बरोबर थांबायची वेळ आली. बरोबर आहे ना. देशपांडे सरांनाही माहिती आहे ते सगळं. आणि मग हे जे आम्ही तुमच्यासमोर बोलतोय आणि एवढी ताकद आहे ही कशाची आहे, योगाची ताकद आहे. कारण 7-8 वर्ष बोरडे सरांनी या ठिकाणी सुरुवात करून दिली आणि म्हणून योगाच्या वर्गाच्या वतीनं त्यांचा सत्कार या ठिकाणी पाहुण्यांच्या हस्ते घेणे योग्य ठरेल. आणि म्हणून जाधव सर या जाधव सर 5 मिनिटं बोलणार आहे. हो 5च मिनिटं फक्त. 3 मिनिटं बोलणार आहे. हो या बोरडे सर एवढे सर
मधल्या पिरियडमध्ये बोराडे सर आजारी पडले आणि बराचसा गॅप पडला. परंतु त्यांचं एक वाक्य असायचं की मी जरी नसलो तरी हे वर्ग चालला पाहिजे. अर्थात आम्हाला या ट्रस्टीचं अध्यक्षांचं सपोर्ट असल्यामुळं आमचे वर्ग इथं चालत होते. पण कुणीतरी लीडर लागतो, त्याच्याशिवाय वर्ग चालत नाही. आणि मग बोराडे सरांच्या पश्चात कुणीतरी काम हे केलं पाहिजे. मग याच ठिकाणी सचिव म्हणून काम करणारे नाळे ते तयार झाले याच्यामध्ये आणि ते रोज इथं तास घ्यायचे. आम्हालाही बरं वाटायचं. 10-12 कंटिन्यू आठवड्यातून 2 वेळा लोक येणे आमच्यासारखे सिनियर ज्येष्ठ नागरिक हे अवघड आहे तसं. पण सगळे आनंदाने येतात आणि नाळे ते क्लास घेतात. नाळ्यांचाही या ठिकाणी सत्कार देशपांडे सरांच्या हस्ते आपण करूया. या नाळे पुढे यानंतर आमचे सत्कार प्रयत्न झालेले आहेत. आता पाहुण्यांना मी विनंती करण्यापूर्वी इथं एक पत्रकार म्हणा किंवा लेखक म्हणा जेवढे काही उपाधी लावता येतील त्यांना, तानाजी जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी जास्त आमचा वेळ घेऊ नये. सगळे सिनियर माणसं सिटिजन आहेत आणि त्यांना वेळेचं भान ठेवावं लागतं. आपण 2च मिनिटांमध्ये ते या ठिकाणी क्रांतिज्योती योग प्राणायाम मंडळ श्री संत सावता महाराज फलटण जागतिक योग दिन कार्यक्रम. बोराटे सरांना मी धन्यवाद देईन. आपण उत्तम फिजिकलचा शिक्षक होता आणि कमिशनर होता राहिला, त्यामुळे आम्हाला फायदा हा झाला. आपण योगाचार्य आहात, माणसं किती आहेत त्यापेक्षा आपण एक नीतिमान आहात. योगा करतोय, कसाही वागतोय, काय कामाचा नाही अजिबात. हा देश संपूर्ण तथागत बुद्धांनी 1000 वर्षाचे समाधी अवस्थान सर्व निर्माण केलेलं आहे. संपूर्ण जग बुद्धाला मानतं. बुद्धाचं तिथल्या बुद्ध लोकांनाही काढलं नाही, ते अजून अबुद्ध झाले. आणि म्हणून तुमच्यासारखे इतके बुद्ध लोक या ठिकाणी ज्ञानवंत लोक आहेत. या ठिकाणी मी यांना धन्यवाद देईन. अख्खा आयुष्य आपण भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग सांगितला. येवले सरांनी सातत्यानं व्याख्यान दिली गणित तज्ज्ञ असून, आणि बोराटे सरांना काही शोध लागला नाही. पण हे सगळे ज्ञानेश्वर समाधी अवस्थेचे योगाचार्य या ठिकाणी घेऊन आले. मी त्यांना धन्यवाद देईन. बाजूचा कार्यकर्ता मोठा नेता आहे आणि म्हणून या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुल्यांना, सावित्रीबाई फुल्यांना मी अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी राजांना, बाबासाहेब आंबेडकरांना आणि तथागत बुद्धांना मी अभिवादन करतो. योगच नव्हे तर या देशाचा संपूर्ण नकाशा आणि भूगोल बुद्धांनी बनवला आणि क्रांतिकारित्व सर्वसामान्य माणसापुढे दिलं. मी कोणताही योग करत नाही, ध्यान करत नाही, काय करत नाही. 8 तास चालतो. दिल्ली असेल, मोठी शहरं मी पायी चालतो. जाताना सगळी दुकानं बघतो आणि माणसं कशी जगतात हे पाहतो. त्यामुळं मला योगा तर मी करणारच नाही, पण कष्ट मी महत्त्वाचं मानेन. ऊस तोडणे, खोदकाम करणे, शेती करणे हेच मी मानेन. भारतीय कृषी संस्कृतीमध्ये अन्न, वस्त्र, निवारा सर्व काय असं मला वाटतं. सजीवाबरोबर जगणं आणि मातीबरोबर खेळणं नव्हे, तिच्याबरोबर जगणं या देशाची संस्कृती आहे. आपण सर्व महत्त्वाचे अग्रगण्य संतांनी अभंग आणि ग्रंथ निर्मिती केली, पण वाचत कुणी नाही. बोराटे सर आपण आवर्जून मला सांगितलं, पण रात्री मी राजापूरला गेलो आणि हात दुखुस्त वह्या वाटतो. त्या ठिकाणी जाऊन मी दैवडी मार्गे 10-11 वाजता इथं आलो. माझ्याकडे अलीकडच्या काळात जाणे येण्याचे खाण्याचे सुद्धा पैसे नाहीत. गेली 50 वर्षे मी हा योग करतोय. पण योगाच्या जागतिक दिनानिमित्त भारताच्या पंतप्रधान साहेबांना मी अभिवादन करतो. आणि सर्वात महत्त्वाचं या देशामधलं जे या ठिकाणी येवले सर काम करतात, रविशंकर साहेबांचं. रामदेव बाबा हा सर्वसामान्य कुटुंबातला शिकलेला माणूस होता, पण त्यांनी इतकं मोठं योगाचं काम केलं की सर्वसामान्य एक वस्त्र अंगावर असून देशाला आणि जगाला बदललेलं आहे. त्यांची इंडस्ट्री चालू आहे. कुणी म्हणतं त्यांना उद्योगपती आहेत, कुणी आहेत, पण मला असं वाटत नाही. कारण साधू संतांनी या देशामध्ये महत्त्वाचा पाया टाकला.
आणि हीच आपल्यासाठी एक श्रीमंती आहे. नवीन पिढी पूर्ण बिघडलेले आहेत. मोबाईलला वरती पोराला फोन करते, घरदारं बिघडलेले आहेत. घरी आलं पण घरचं पोरगं बिघडलेलं. अशा काळामध्ये योग महत्वाचा आहे. माझ्या बोराटे सरांना गावागावात न्या. मी तुमचं कौतुक करण्यासाठी आलो नाही, मी कौतुक करण्यासाठी जन्माला आलेलो नाही. जे समोर असत्य आहे ते सत्य सांगण्यासाठी मी जन्माला आलोय. माझ्या बापानं मला एकच सांगितलं, जे जे पुढं खोटं आहे अत्याचार आणणे त्याला मिटवण्याचं काम तू जिवंत असताना कर. तोच माझा एक मोठा योग आहे. या ठिकाणी आदरणीय डीएडचे जाधव सर आहेत आणि बोराटे सर आपण मला 5वीला शिकवलेलं आहे. येवले सर, दोघांची मी चेष्टा करतो, तुम्हाला चेष्टा केलेली फार आवडते असे शिक्षक आहेत. आपल्या मुलाला मित्रासारखं वागवणं मैत्रीचा योगा. योगाच्या बाबतीमध्ये मी काल वाचवलं, मला वाटायचं सूर्यनमस्कार नुसतं उभं राहिलं ना आडवं झालं ना उठलं की सूर्यनमस्कार असं नाही. मी 2 पुस्तकं काल वाचली तेव्हा त्या माझ्या लक्षात आले की सूर्यनमस्कार इतका अवघड असतो की सूर्य उगवल्या तो करायचा असतो. त्यातले जे आपल्या हाडांना त्याची किरणं मिळतात त्यामुळे आपल्या हाडं टिकाऊ होतात. केवळ योगा करून नव्हे, आपला आहार विहार, झोपणं, जगणं, वागणं आणि सर्व सदाचार आणि सद्व नैतिक संतांनी जे सांगितलं, ज्ञानेश्वरांनी सांगितलं, सावता महाराजांनी सांगितलं, कष्ट संस्कृती या देशातली महत्वाची आहे. मी जास्त बोलू इच्छित नाही, परंतु योगामुळे आपण निश्चित एक उंची गाठू शकतो, सुख आणि समाधान मिळवू शकतो. जग सगळं बिघडलेलं आहे. मोबाईलवरती उघडे नागडे फोटो येत आहेत आणि जग बिघडलेलं आहे. आपण मुळात नागडे उघडत असतो. आपल्याकडे काय नसतं, आपलं मन असतं. मन आणि शरीर मजबूत ठेवणं हे आपलं काम असतं. आपण किती श्रीमंत आहे तर तुमचं आरोग्य महत्वाचं आहे. येवले सर आणि बोराटे सरांचं आरोग्य इतकं सुंदर आहे. त्यांनी आपली मुलगी अमेरिकेला पाठवली आणि सरांनीच आपला मुलगा संपूर्ण या अध्यात्माच्या कामामध्ये उतरवला. इतकं स्वातंत्र्य देणारा शिक्षक. नाहीतर शास्त्रज्ञ होऊन, गणितज्ञ होऊन काय नाही, उत्कृष्ट हे शिक्षक आहेत. आणि आपण दादासाहेब मला पुन्हा कधीतरी वेळ द्या, एका तासाचा हॉल, मी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेईन. तुमचा 1 रुपया न घेता स्टँडर्ड कार्यक्रम देऊन टाकेल पुण्या मुंबईचा. मग याच माझी विनंती आहे की पोरांना शिकायला हवा. ITI, DED, BEd पोरं बोंबलं झिंकते आणि MN PhD झाले ना आज शिपाई पदासाठी करतात. मी या सरांना अभिवादन करीन. इतका मोठा राजनीतिज्ञ आमच्यामध्ये आम्ही उपयोग करत नाही. बोराटे सर, तुमचा उपयोग निश्चित या हॉलला निश्चित होतोय. योगाचार्यावर भरपूर बोलता येतं. सर्व आसनं आहेत, समाधी अवस्था आहे, प्राणायाम आहे. मी काल वाचलं की सगळ्यात गोष्ट प्राणायाम हे जीवनाचं शरीरशास्त्राचं महत्वाची गोष्ट आहे. समाधी अवस्था त्याच्या पुढची पायरी आहे. ज्ञानेश्वर यागामध्ये योगाचार्य होते आणि त्यांनी सर्व ज्ञान अध्यात्म सर्व मिळवलं. इतका मोठा योगाचार्य होणं हे महाकठीण आहे. लहान वयात ते झाले. आणि म्हणून संत सावता महाराज असतील, ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, नामदेव असतील, चोखामेळ असतील, या संतांनी सर्व आपलं आयुष्य योगच नव्हे तर मानसाचं सर्व वर्तनासाठी आपलं घालवलं. आणि म्हणून हे कुठं कधी श्रीमंत नव्हते. श्रीमंत माणसाची गरज नाही. तुम्ही नीट वागणं आवश्यक आहे. बोराटे सर, आपण बऱ्यापैकी थोडीफार 10 तरी गावं दत्त घ्या. त्या ठिकाणी या पोरांना आणि सर्व बायांना त्या ठिकाणी या योगामध्ये गुंतवा आणि उद्याची पिढी आपली आपल्या तालुक्यातली तरी नीट ठेवूया. आणि तुमचा योगा बघून कुणीच बिघडणार नाही. सर, तुम्ही सातत्यानं काम करता. मी आदरणीय सर्वांना, येवले सरांना, या दादासाहेबांना, अजून या प्राचार्यांना आणि या देशपांडे कदम सरांना आणि बाजूचे आमचे नेते महात्मा फुले इतकी सुंदर जयंती घेतात की सर्वांना बोलवतात. सर्वांना बोलवणं हेच या देशातलं संघभावनेचं जीवन आहे. ते देवाधर्मात असो, साधू संतात असतो, हिंदूवाद सांगितला तरी इथे कुणी दुसरा कुणी नाही. भारतामध्ये हिंदूच आहे. त्यामुळे कप्प्या कप्प्याचं, जाती जमातीचं, हजारो जातीचं हे जीवन तुम्हाला मित्र मानून आणि भाव मानूनच जगावं लागेल. सर्वाकडे आपलं काम असतं. त्यामुळं जात धर्म पक्ष विरहित जीवन हे आपल्या योगानं सुद्धा शिकवलंय. प्राचीन कला सर्व विद्यापीठ जग ते शिकते आणि सुख समाधान घेतो. तणावाचं माणूस शास्त्रज्ञ आणि कमिशनर, कलेक्टर आणि राजकीय नेते आणि कष्ट करणाऱ्या लोकांना तर गरज नाही, त्यांना अन्नाची गरज आहे. पण बुद्धिजीवी काम करणाऱ्या मोठ्यात मोठ्या जागतिक कीर्तीच्या माणसाला या योगाचीच गरज आहे. रविशंकरने संपूर्ण जग पादांतरात केलं. जगाच्या सर्व राष्ट्राध्यक्षांना, सर्व बुद्धिमान माणसांना, पैसेवाले माणसांना सर्व असं हसत खेळत लावलं. त्यांच्या बहिणीनं त्यांचं चरित्र लिहिलं. यांना इतकं भाग्य आहे की सर सातत्यानं रात्रंदिवस काम करतात. हे चालतं बोलतं योगाचं तेवढे म्हणून त्यांना आयुष्य मिळालंय. बोराटे सर, आपल्या खिशात 500च्या नोटा असतात पण आपल्या नोटापेक्षा आपलं मन मोठं आहे. आणि म्हणून योग दिनानिमित्तानं मी सर्व उभाडवं जरी बोललं असतं तरी आपण मित्रांनो समजून घ्या. तुम्ही माझं वडीलधार असेल, कुणी माझ्या वयाचं असेल, पण मला वयाचं भान नसतं. माझ्या बापानं एकच शिकवलं की क्रांतीमध्ये कुणी छोटा मोठा नसतो, जात धर्म नसते. क्रांतीवीर किसन वीराबांनी क्रांती केली आणि ओबीसीला जीवन दिलं. छत्रपती शिवाजी राजांनी तलवार उचलली आणि सांगितलं
इथलं नातं गोत जात काय नसती. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या साधू संतांना मानलं, सर्व तुकाराम महाराजांना मानलं, त्या काळातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना मानलं. हाच योग असतो. योगशास्त्र कुठलं तरी गुरुकडून शिकायचं असतं, फार कठीण असतं. आणि शरीर नीट ठेवणं हे जीवनाचं सर्वात मोठं काम असतं. मन आणि शरीर सर्वात महत्त्वाचं आहे. मन नीट तर शरीर नीट, शरीर नीट तर कार्य नीट. त्यामुळं चुकीचा सगळा आदर्श कुठेही या देशामध्ये मिळत नाही. आपण खचून एवढी तरी माणसं घराघरामध्ये बोराटीचं काम होईल. तुम्हाला मी शुभेच्छा देतो. थोडंसं जास्त जरी बोललं असतं तरी मला बोलायलाच खूप लागतं, कारण त्याशिवाय काय मला महत्त्वाचं लोकांना ते चेंज करणं महत्त्वाचं ठरतं माझ्या दृष्टीनं. मला पुरस्कार सत्काराची गरज नाही. मी सर्वसामान्य रस्त्यानं चालतोय. गेली 50 वर्षे 55 वर्षे माझ्या देशाला मी सर्व उलटं पालटं केलेलं आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पुन्हा मी 3 वर्ष जाणार आहे. त्यामुळं मला या देशातल्या बांधवांची गरज आहे. देशातला माणूस नीट होणं मला गरज आहे. मला पैशाची पुरस्काराची गरज नाही. मला कुठलं लेखक म्हणून कोणतीच मला गरज नाही. बाबासाहेबांनी मला एकच सांगितलंय पुस्तकामधून की समोरचा दुःखी माणूस त्याला बदलण्याचं काम, त्याला सुख देण्याचं काम जिवंतपणेच आपण केलं पाहिजे. त्यालाच कार्य म्हणतात. आणि म्हणून तुमच्या योगा दिनानिमित्त, जागतिक दिनांच्या राष्ट्राला, राज्याला आणि तुम्हाला ओबीसी बांधवांना आणि एकूण सर्व जीवनाच्या सर्व पैसे करणाऱ्या सत्य न्यायाच्या संत साहित्याला आणि भारतातल्या एकूण सर्व परंपरा असणाऱ्या प्राचीन योगावरती विद्यापीठ आणि सर्व आपण अभ्यासली. साधी साधी पुस्तकं आहेत, पण फार मोठी युनिव्हर्सिटीमध्ये आणि सर्व भारतभर सर्व फार मोठं अध्यात्माचं काम चालतं. दादासाहेब तुमच्या रूपाने हे या ठिकाणी चांगलं काम शेवटचं बोराडी सरांनी हातात उचललं. यांना दोघांना सुद्धा साथ द्या. उत्तम शिक्षक आहे, हाडाचे शिक्षक आहे. या ठिकाणी मी थांबतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल यानंतर 2 वक्ते बोलतील. प्रथम माजी प्राचार्य देशपांडे सर हे बोलतील आणि त्यानंतर प्रमुख पाहुणे योगी सर बोलतील. सर्वांनी पाहिलंच असेल योगी सरांनी माझ्या हातात माईक कसा दिला. माईकची गरज नाही. माईकची तर गरज नाहीच आहे सर, आवाज तुमचा मोठा असल्यामुळे अजिबात माईकची गरज नाही. माईकची गरज नाही. पण त्या गर्वीचा अर्थ फक्त आता सांगतो. योगी सरांनी कालच मला सांगितलं होतं की तू येणार असेल तर मी येत नाही. मी उलट म्हणाल होतं की तुम्ही येणार असाल तर मी येत नाही. हे म्हणण्यामागं काय आहे? बरं, हां, आमच्या दोघांचं अभिनंदन. आदरणीय दादा, इथं बसलेले सर्व माझे मित्र, पुढं बसलेले देखील सगळे मित्रच आहात. खरं तर एखाद्या ठिकाणी ज्यावेळेला स्वयंपाक केला जातो त्यावेळेला कोणाला तरी सांगितलं जातं, जे अशोक हॉटेल ज्यावेळेला सुरू झालं त्यावेळेला अरुण वैटेंनी आमच्या येवले सरांना सांगितलं होतं की आमच्या हॉटेलमध्ये कसा माल तयार होतो ते टेस्ट करा. येवले सरांनी इतकं टेस्ट केलं की त्यांना 4 दिवस जेवावं लागलं. आज तसंच झालंय. आता शामराव बोराटेंनी प्रास्ताविक केलं, त्याच्यानंतर प्राध्यापक संपतरावनी थोडंसं निवेदन केलं, त्याच्यानंतर आपले जगताप, त्यांना बोलायला अजिबात आवडत नाही, तेही थोडेसे बोलले. आणि हे असं झालंय की आमचं सगळं जेवणच संपल्यासारखं झालं. त्या अर्थाने येवले सर माझ्याकडे बोलत होते. असू द्यात, काही गमतीचा भाग आहे. जो माणूस करतो तो भरतो असं आपण म्हणतो. बोराटे सर या ठिकाणी क्लास घेतात तेव्हा त्यांना किती सांगू आणि किती नाही असं झालं. बघा, आज आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे. खरं तर योग याचा अर्थ काय आहे सगळेच तज्ज्ञ आहेत हे मला चांगलं माहिती आहे. मी अजिबात गैरसमजामध्ये प्राध्यापक शिंदे नाही, पण एक बोलायला सांगितलंय, 2 मिनिट बोला म्हणून सांगितलंय म्हणून बोलायचंय. योग म्हणजे जोडणं. काय जोडायचंय तर शरीराशी मन जोडायचं, मनाशी आत्मा जोडायचा आहे आणि आत्म्याशी परमात्मा जोडायचा आहे आणि हे सगळं एकरूप करायचं. याला योग असं म्हणतात. आपली जी प्रकृती आहे, प्रकृती म्हणजे शरीर, याच्यात काहीतरी विकृती निर्माण झाली ती विकार निर्माण होतात. आणि हे जे विकार आहे हे विकार ज्याच्या कारणानं बरे होतात त्याचे बरेचसे उपचार आहेत. त्यातला एक उपचार आहे हा योगोपचार. आणि आपल्या सर्वांना आजार म्हणजे फक्त शारीरिक आजार एवढ्या मर्यादित अर्थ घ्यायचा नाही.
किंवा माझं डोकं दुखतंय, माझं पोट दुखतंय, माझे पाय दुखताय किंवा मला ताप आलाय, हे मला काही नाही म्हणजे मी आजारी नाही असं म्हणायचं नाही. शरीराबरोबरच आपली मानसिक अवस्था ही चांगली असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि यासाठी जर काय उपचार असेल तर त्या अनेक उपचारापैकी सर्वात महत्त्वाचा उपचार आहे तो म्हणजे योगोपचार. आणि हे आपल्या भारताचे जे पंतप्रधान आहेत श्री नरेंद्र मोदी साहेब यांना हे कळलं की लोकांना योगाची गरज आहे. कशाकरता? प्रकृती करता नव्हे, प्रकृतीच परंतु भावनिक, शारीरिकपेक्षा भावनिक प्रकृती ही त्यांची चांगली राहिली पाहिजे या दृष्टीनं त्यांना लहानपणापासून योग करण्याची सवय आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे पंतप्रधानांचं. त्यांना इतर कुठल्याही गोष्टी चालत नाहीत, प्रचंड ताकद आहे त्यांच्या अंगामध्ये, मानसिक बळ प्रचंड आहे. हे कशामुळे सगळं झालेलं आहे? संपतरावांनी सांगितलं मगाशी की आम्ही आता उभे राहिलोय. कशामुळे उभं राहिलेलो आहे? तर आमच्यात ही एक योगामुळे ताकद निर्माण झालेली आहे. ही ताकद आम्हाला उभं करते आणि हे मोदी साहेबांनी ओळखलं आणि म्हणून त्यांनी 2014 साली युनोमध्ये ठराव मांडला की हा योग फक्त भारतामध्ये नव्हे, भारतामध्ये योग जेव्हापासून आहे आपण भगवद्गीता पाहिली तर त्यातले सगळे अध्याय बघा, भक्ती योग, सांख्ययोग, कर्मयोग, प्रत्येकाच्या शेवटी योग हा शब्द त्या ठिकाणी जोडलेला आहे. तर हा प्रचार सगळ्या जगामध्ये व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी ठराव मांडला आणि तो ठराव पास झाला आणि 2015 पासून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. 21 जूनची का निवड केली? आपण उत्तर गोलार्धामध्ये राहतो. आजचा जो दिवस आहे हा या 6 महिन्यातला सर्वात मोठा दिवस आहे. उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस आहे आणि सूर्यापासून जी मिळते ती प्रचंड ऊर्जा आहे. 2 दिवस जरा इकडं तिकडं आभाळ आलं की आपल्याला बेचैन होतं. का बेचैन होतंय? सूर्याची ऊर्जा आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपल्याला सूर्याची गरज आहे. मग हे आता संपूर्ण 174 देश युनोच्या ठरावानुसार सगळ्यांनी त्याची प्राप्ती केली आणि आपापल्या देशामध्ये हा योग दिन साजरा करायला सुरुवात केली. आपणही त्या 2015 सालापासून हा योग दिन साजरा करतो. योग 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 म्हणजे तरी काय आहे? योग योग म्हणजे त्याच्यासाठी अजून एक मला बोराटे सरांच्याच बोलण्यातनं ऐकलं मी की आम्ही दर रविवारी या ठिकाणी योगा करतो. योग हा योगायोग नसावा. काय म्हणतोय परत एकदा बघा, योग हा योगायोग नसावा म्हणजे काय? दर रविवारी आलं तर आलं, गेलं तर गेलं असं अजिबात नाही. आपल्या घराच्या खिडक्या किंवा दारं जर आपण 8 दिवस उघडली नाही आणि 8 दिवसानंतर ती जर आपण दार उघडायला लागलो तर ते देखील कुरकुरायला लागतं. बोराटे सर अशा पद्धतीनं जर आपण करायला लागलो तर आपल्या शरीरातली जी दारं आहेत ती सगळी, आपल्या शरीरातले जे अवयव आहेत ते कुरकुरायला लागतील आणि कुरकुरायला लागले की मग ते प्रकृतीकडून आपण विकृतीकडे जाऊ, विकृतीतून आपल्याला विकार होतील आणि मग आपल्याला अनबेरेबल होईल, त्याच्यातून बाहेर आपल्याला पडता येणार नाही. म्हणून माझी विनंती अशी राहील की दर रविवारी तुम्ही जे घेता त्याच्याऐवजी दर रविवारी फक्त सुट्टी घ्या आणि बाकीचे 6 दिवस जे आहेत या 6 दिवस येण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही अगदी टी शर्ट वगैरे योगा क्लबचा घातलाय, तुम्ही जाता का दररोज? दररोज जातो अशातला काही भाग नाही, काही दिवस जातो. पण सगळ्या ठिकाणी ही जी पुस्तकं आहे त्या पुस्तकामध्ये देखील असा ऑप्शन दिलेला असतो की आठवड्यातून 5 दिवस तुम्ही योगा केला तरी हरकत नाही. योगा केल्यानं काय होतं? योगा केल्यानं आपलं मानसिक संतुलन जे आहे ते मानसिक संतुलन साधलं जातं. योगानं काय होतं? आपल्याला निर्णय क्षमता चांगली निर्माण होते. योगानं आपल्याला काय होतं? समाजाशी एकरूप होण्याचं साधन मिळतं. या सगळ्या गोष्टी योग आपल्याला शिकवत राहतात. योगासन म्हणजे काय? मुख्य म्हणजे आपण आपलं जे आसन आहे ते योगासन, योग्य आसन. आपल्याला नीट बसता आलं पाहिजे, नीट आपल्याला उभं राहता आलं पाहिजे, आपल्याला नीट चालता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित झाल्या
तरच आपण आपली प्रकृती चांगली राहू शकेल. आपल्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. बोराटे सर म्हणाले शरीर कसं पाहिजे, लवचिक पाहिजे. आपलं शरीर नुसतं लवचिक असून चालत नाही, आपलं वागणं देखील लवचिक असलं पाहिजे. बापू, लवचिक याचा अर्थ काय? लवचिक याचा अर्थ पुढच्याचा कल बघून तुम्हाला वागण्याचं सामंजस्य तुमच्याजवळ असलं पाहिजे. पुढचा रागावलेला दिसला, तुमच्या लक्षात आलं पाहिजे अरेच्या मी थांबलं पाहिजे. तुमचा पुढचा फारच मवाळ दिसला आणि तिथं गरज आहे आपल्याला काहीतरी जरा वेगळ्या पद्धतीने बोलायची, हे आपल्याला जमलं पाहिजे. अशी फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता आपल्या शरीरात तर पाहिजेच. ज्याचं शरीर ताठ, ज्याचं मन ताठ, ज्याचं शरीर ताठ, ज्याचं वागणं ताठ, तो उपयोगाचा नाही. आपण ती म्हण ऐकतो काय, महापुरे लवाळे वाचती आणि झाडे पडती. आपण ताठ वागून चालायचं नाही, ताठ मानेनं राहायला पाहिजे. का हो कदम साहेब, ताठ मानेनं राहा, खाली बघून चालू नका. इथं खाली बघण्यासारखं काही कारणच नाही. आपण कोणाचं काही वाकडं केलेलंच नाही, तर खाली बघून चाला कशाला. पण ताठ किती वागा, प्रमाणात. ताठ पाठीचा कणा ताठ आम्ही सांगताना सांगतो की पाठीचा कणा, दोन्ही हात पुढं ठेवा, एकदम ताठ बसा, मान सरळ ठेवा. झालं. थोड्या वेळानं आपण डोळा उघडून पाहिलं, नेमकी अशी माणसं वापरली असतात. असं नाही पाहिजे. तिथं एकदा सांगितलंय ना की पाठ ही तुमची पाठीचा कणा ताठच असला पाहिजे, तर तो ताठच ठेवला पाहिजे. योग करताना आपण काय केलं पाहिजे? योग करताना कदम साहेब तुम्हाला आम्ही नेहमी म्हणतो की सर आम्हाला थोडासा पॉज देत चला म्हणून. कदम सर हे आनंदराव कदम सर्वांच्या माहितीचेच आहेत. आमचा महाराजामध्ये जो योगा चालतो त्या योगाचे ते योग गुरु आहेत. तर ते घेताना आम्हाला रेटिंग देतात आणि ते अत्यंत आवश्यक आहे. मगाशी आपण एखादा करायला लागलो, समजा उष्ट्रासन करायला लागलोय, मागं वाकलोय, कमरेत गुडघ्यावर उभे राहिलेले वाकलोय आणि टाचा धरलेले आहेत. टाचा धरल्यानंतर आपण आपल्या पाठीचा कणा चांगला वागतो या ठिकाणी कमरेत, त्यावेळेला लगेच हो म्हणायचं नाही, पुन्हा कॅन्सल करायचं नाही. तिथं 1 2 3 4 अप टू 10 इथपर्यंत म्हणायचंय. तर त्याला थोडं तुम्ही भुजंगासन करता सगळेजण. भुजंगासनला हात ठेवलेत, खाली आपण हात टेकवलेत आणि वर मान ताठ करतो. लगेच मान ताठ केली की चटणीशी खाली जायचं. इथं देखील तुम्ही हळूहळू 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 मान वर करत गेली पाहिजे. आपले हे जे मणके आहेत ते मणका हळूहळू हळूहळू हळू असा उलगडत गेला पाहिजे आणि खाली येताना देखील खाली गेला पाहिजे, हळूहळू आलं पाहिजे. आम्हाला कदम साहेब सांगतात की अग्निसार करा. अग्निसार करा म्हणजे काय करा, तर अग्निसार करताना ह्या प्रत्येकात टेक्निक आहे. तुम्हाला योगा येतो म्हणजे कसं तरी करून चालणार नाही. अग्निसार करताना देखील आपण श्वास हळू घ्यायचा आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट वेगानं म्हणजे दुप्पट वेग घालून हळूहळू श्वास सोडायचा आहे. गुडघ्यात हात ठेवलेले असतात, पाठीचा कणा ताठ असतो आणि मग आपण रिकाम्या पोटी, पूर्ण हवा बाहेर गेलेली आहे, हे पोट हलवायचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला 19 वेळा ते 22 वेळापर्यंत पोट हलवता आलं पाहिजे. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार करावं. बॉडी विदाउट ऑक्सिजन राहते ना त्यावेळेस. हा, ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये नसतो. प्रत्येकाला रेटिंग आहे. रेटिंग म्हणजे काय, बोराटे सर तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येकाची हालचाल ही योग्य पद्धतीनंच होणं गरजेचं आहे. कपालभाती करतो आपण, कपालभाती करायला गेल्यानंतर बरोबर श्वास हा बाहेर टाकतो, त्याच वेळेला पोट आतल्या बाजूला गेला. त्याच्या उलटी जर क्रिया झाली तर फायदा तर होणार नाही, पण आपल्याला त्या ठिकाणी तोटा निश्चित होईल. हे सांगण्यामागं माझा हेतू असा आहे की आपल्याला थोडंसं कळलं की लगेच मी योग गुरु झालो, मी आता क्लास घ्यायला सुरुवात करतो, असं वाघ अजिबात समजायचं नाही. बरोबर आहे की नाही? तुम्ही म्हणता असं काय वाघ नाही, नाहीतर सौरभ म्हणतील परत तुम्ही पकडला जागेवर. असं आपण करायचं नाही. कारण एक दिवस तुम्ही त्या हेलिपॅडवर यांना सगळ्यांना सांगत होता कसा विपरीत करणी करायची. विपरीत करणी करायची किंवा सर्वांगासन करताना आपल्याला आपलं शरीर उचलायचं असतं. सकाळीच आम्ही शेजारी बसलो होतो कदम साहेब आणि मी,
त्यांना सांगितलं, अहो कदम साहेब, ज्या वेळेला आम्ही सर्वांगासन करतो त्यावेळेला तुम्ही थोडासा आम्हाला वेळ देत जा. सर्वांगासन म्हणजे माहिती आहे का सर्वांना? आपण अगोदर मूव्हेबल करायचंय आणि त्याच्यानंतर संपूर्ण शरीर उचलायचंय आणि इथं कमरेला हात देऊन दोन्ही पाय पूर्ण स्ट्रेट करायचे. आता असं केल्यानंतर तिथं थोडा वेळ तुम्ही पॉज दिला पाहिजे, काहीतरी वेळ घेतला पाहिजे. त्याचं कारण सांगतो आता कदम साहेब तुम्हाला, की ज्या वेळेला आम्हाला आमचं शरीर सगळं वर उचलायचं असतं, ते 100 किलोचं वजन उचलायचंय वर, ते जातच नाही वर, तोपर्यंत तुमचं ह्या आमच्या कदम साहेबांचं वय जरी 72 असलं रेकॉर्डिकली, तरी त्यांचं वय आहे 35. एकदम बरं का डोयफोडे सर, त्यांना कसलाही त्रास नाही, काहीही नाही, चष्मा नाही, आणि बॉडी मास म्हणतो आपण, फक्त बॉडी इयर जर काढतात ते 35 वर्ष आहेत. ते कशामुळे झालेलं आहे? साधनेमुळे झालेलं आहे. बोराटे सरांच्याकडे पाहिलं तरी तेच आपल्याला दिसतंय. तर तिथं त्यांना उचलायला काही सेकंद लागतात, चटदिशी ते पाय वर करतात. मला 2-3 वेळा असं वर खाली करावं लागतं. काय बळवंतराव तुम्ही बघतात, आपण असं मग वर झाल्यानंतर आम्हाला थोडासा वेळ देत चला. हे बोराटे सर तुम्हालाही मी सांगतोय, इथं आता सांगतोय म्हणजे तुम्ही करत नसाल असं मला म्हणायचं नाही, पण काहीतरी सांगणं गरजेचंच आहे ना, का हो प्राध्यापक? बरोबर आहे, म्हणून आणि एक आहे की विस्मृती हा आपल्याला मिळालेली एक देणगी आहे असं म्हणतो. आता तुम्ही म्हणाले विस्मृती आणि देणगी, तर तुम्ही जागे आहात का? असं कदाचित म्हणा. काही गोष्टी ह्या आपल्याला विसरायलाच पाहिजे आणि काही गोष्टी आपण विसरल्या नाही पाहिजे. कोणत्या गोष्टी विसरल्या पाहिजे? ज्या दुःखीत गोष्टी आहेत त्या आपण विसरल्या पाहिजे आणि चांगल्या गोष्टी मात्र विसरल्या नाही पाहिजे. तर ही जी विस्मृती आहे, ही विस्मृतीसाठी आपण योगाचे वेगवेगळे प्रकार करायचे. अनुलोम विलोम असू द्या, ध्यानधारणा असू द्या, शवासन. आता मी फार पुढे लांबड लावत नाही, एकदम शवासनावर आलो. शवासन म्हणलं की आमच्या इथं सगळ्यांना वाटतं बरं झालं. आता काय करायचं? शवासन म्हणजे जाधव सर, शवासन म्हणजे पाठीवर पडायचे. शवासन म्हणजे पाठीवर पडायचे. आम्ही शवासन म्हणलं, मी सांगतो शवासन करा आता. हा, पायामध्ये अंतर घ्या, हात पसरत ठेवा, तळहात आकाशाच्या दिशेने, मान थोडीशी तिरपी. चला आता काय करा? डोळे झाका, शांत पडा, शांत पडा. असं सांगायला लागलो की काही लोकांना लगेच मरण्याचा दावा सुरू. कारण काय झालेलं असतं, अगोदर आसनं केलेली असतात, शरीर दमलेलं असतं, निवांत झोपायला सांगितलेलं असतं. मागं आम्ही काहीतरी सांगायचं तर आम्हाला आमच्या लोकांच्याकडनं मागणी आली की सर तुम्ही काही बोलत जाऊ नका, आम्हाला योग शवासन जे आहे ना ते शांतपणाने नुसतं पडून राहायला हवं. पण शवासन याला दुसरं नाव आहे योग निद्रा. योग निद्रा म्हणजे निद्रा नव्हे लोणकर सर, योग निद्रा म्हणजे झोपायचं नाही, तुम्ही जाग तर असलं पाहिजे पण झोपल्यासारखं असलं पाहिजे. मन इकडं तिकडं कुठंही जाऊ द्यायचं नाही. हे जर शवासन उत्तम पद्धतीनं केलं तर त्याच्या इतकं सुंदर आसन कुठलंही नाही. मला इतके दिवस हा बकवास वाटायचा, हे काय शवासन म्हणजे आहे? अजिबात नाही. बऱ्याच ठिकाणी वाचनात असं आलं की शवासन इट इज मस्ट, असलंच पाहिजे. त्यावेळेला तुमचं मन सैर भैर इकडं तिकडं गेलेलं. आता इथे बसल्या बसल्या देखील शवासन आपण सांगू शकतो. डोळे झाकून बसा, बघा शांतपणानं. बघा आपण मंदिरात बाहेरून येतोय, पुढं आलो, चप्पल काढून ठेवली, हे सगळं सांगत जर गेलो मी हळूहळू, 1-2 मिनिट मी जर सांगितलं तर तुम्ही देखील घोरायला लागला बसल्या बसल्या. का असं? तर आपण मन एकत्रित एका जागेवर आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळं मन सेंट्रलाइज झालं की आपल्याला आनंद मिळतो. योगातून जास्तीत जास्त आनंद मिळवणं, आपली प्रकृती निरामय राहणं, आरोग्यदायी राहणं, हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. बोराटे सरांचा जो उपक्रम चालला हा उत्तम आहे. याला अजून माझ्याकडून आणि आमच्या सर्व लोकांकडून शुभेच्छा देतो. नमस्कार.
2014ला योगा डे डिक्लेअर झाला ना, आजचा 12-13 झाला जाता, तर 24 डिसेंबरला वर्ल्ड मेडिटेशन डे डिक्लेअर झाला गेल्या. मेडिटेशन जे योगा काम करतं का नाही तेच मेडिटेशन काम करतं. आपल्या डोक्यामध्ये 82 अब्ज पेशी आहेत आणि पेशी प्रेस्ड बसवले त्या तेवढ्या. तर ज्यावेळेला आपण रागात असतो का नाही त्यावेळी त्याचं स्प्लिटिंग होतं. स्प्लिटिंग म्हणजे प्रेशर येते त्याच्यावर, राग येतो. ज्यावेळेला आपण दुःखी असतो त्यावेळेला आकुंचन होतं. तर मेडिटेशन बरं का बोराडे सर, मला आठवड्यात 1 तास मी रोज येईन. मी मेडिटेशनचा एक टोटल शिकवीन आणि ही विदाऊट एक्झरसाइज आहे. आताच एक ट्रायल घेतो, तो 1 मिनिटाचीच आहे. तुम्ही एसटीनं पुण्याला चाललाय किंवा कारनं चाललाय, आता योगा टोटल फिरतो मज्जारज्जूशी. मज्जारज्जू आहे ना मणक्याच्या मध्ये, मज्जारज्जू मधनं 38,000 लाईन ब्रेनला गेले त्या टेलिफोन वायर सारख्या. आणि इथून वरपर्यंत शरीराशी आपण कसं वागतो तो करेक्ट मेसेज तिथं जातो. फॉर एक्झाम्पल, पोटाला कंट्रोल करायचे सेल्स डोक्यामधले, हे ज्यावेळेला आपण चुकीचं वागतो त्यावेळेला काय होतं, ते सेल कंट्रोल करायचं सोडून देतात. समजा आपण मंदिराच्या बाहेर वॉचमन सारखा तिकडे चौकात चहा प्यायला गेला तर चोराला माहीत पडेल इथं कोण नसतं चोरी करू. तसं ज्या शरीराच्या पार्टला आपण जपत नाही तो पार्टचे सेल्स ते काम सोडतात. मग ते सोडलं की आपण आजारी पडतो, मग पोट फुटणार वगैरे वगैरे होतं. तर हा योगा आहे ना बोराड सर घेतात, त्या योगासाठी आपल्याला इथं यावं लागतं. चांगला उपक्रम आहे. मुवमेंटनं काय होतं, हा पाय हलवला तर ह्याचे कंट्रोल करणारे शेज हालतात ते स्ट्रेस सोडतात. आता आपण ज्या वेळेला प्रवास करतो का नाही, प्रवासातला योगा मी आता शिकवतो संपवतो. आपल्या ज्या 4 मुद्रा आहेत का नाही मेन मध्ये प्रवासात, ही जे आपण असं बसलो का नाही तर खुर्ची अँगल 21 आहे. हा अँगल परमिटेड आहे सर, म्हणजे हेल्थ कन्सिडर करता. आपण एसटीत बसल्यानंतर असं बसायचं. आणि लक्षात ठेवा, जीवनात नेहमी एनर्जी सेव्ह करायची आहे. थोडे पैसे सेव्ह नाही झाले तर चालेल. घरात जिना आहे, तुम्ही यंग आहे, मी यंग आहे सर, तर मी जिना हाताला धरून चालतो. मी गुडघ्यावर लोड कमी आला ह्याचं लाईफ वाटलं. डोळ्याचा उपयोग फक्त चांगल्या कामासाठी करा, तोंडाचा उपयोग फक्त चांगलं बोलायलाच करा, पोटाचा उपयोग लिमिटेड खायलाच करा गरजेपुरतं, असं ते करायचं आहे. तरी मी 4 मुद्रा सांगतो, ट्रॅव्हलिंगच्या मुद्रा आहेत. मी दिल्लीत दिल्यावर कसं गेल्या वर्षी गेलो त्यावेळेस. तर तुम्ही कसंही बसा, असं बसा, असं बसा. त्याच्यात पाठीचा मानका समजा एसटीत बसलाय, कारमध्ये बसलाय, हे 121 डिग्री पर्यंत असतं. तर इथून तुम्ही निघाला का नाही तर ही चिन मुद्रा आहे. चिन इथं नाही टेकलं चालेल बरं का. ही चिन मुद्रा अशी लोणंदपर्यंत करा. चिन मुद्रा म्हणजे पेंबी पासून खालचं रिपेअरिंग ही मुद्रा करते. मग ब्रेन मधनं इथून खाली कंट्रोल करणारे 1-7 काही शेल्स आहेत की नाही, लाखो करोडो, तर ते शेल्स ऍक्टिव्हेट होऊन ते आपला स्ट्रेस सोडतात. तर स्ट्रेस सोडला की ते नाकावाटे निघून जातात. लोणंदपर्यंत असं बसायचं. लोणंदनंतर ही मुद्रा आहे आदी मुद्रा. लोणंद टू जेजुरी ही ठेवायची. ही मधलं स्ट्रक्चर सगळं बघतं. त्याच्यानंतर ही एक मुद्रा आहे, मेरुदंड मुद्रा आहे ना. मेरुदंड म्हणजे काय का माहिती, ही मज्जारज्जू, जेजुरी पाहुण्याचं घर, असंच बसायचं. काय याला असं मांडवलं आहे का, येणं शुद्धता होते. तुम्ही घरात गेल्यावर एमटी पोट असं बसा, एक 10-15 मिनिटं, 2 मिनिटं, 5 मिनिटं, 25 मिनिटं जर बसला का नाही, तुमच्या लक्षात येईल माझा मनका ठीक होतो. ज्याचा मनका दुखतोय का नाही त्यानं संडास वगैरे झाल्यानंतर नुसतं बसून द्यायचं 5 ते 25 मिनिटं. आता मिनिटं सुद्धा मोजत बसायचं नाही. म्हणजे काय करायचं, मिनिटं घड्याळाकडे बघायचं नाही, असं बसायचं. आणि आपल्या शरीराला अक्युपंक्चर पॉईंट्स आहेत. असं बसल्यानंतर सेकंदाला 1 पॉईंट असं मोजायचं बघा. 1, 2, 3, 4, 5. 100 झालं ही बोट दाबायचं. दुसऱ्या 100ला ही दाबायचं. तिसऱ्या 100ला ही दाबायचं. चौथ्या 100ला ही दाबायचं. 5व्या 100ला ही दाबायचं. 6व्या 100ला ही दाबायचं. 7व्याला ही दाबायचं. 8व्याला ही. परत ही. 1500 तुम्ही काउंट केले का नाही, पाटे उठून संडास केल्यानंतर 1500 भागिले 60, 25 सेकंद होते. एवढ्यात सुद्धा वागतं बरं कसं. आता योगा करायच का लागतो तुम्हाला सांगतो. आपलं संतुलन तुटलं का नाही. संतुलन म्हणजे काय का माहिती, खाणे
आता हा जॉईंट परमेश्वरन दिलाय, हा 100-125 वर्ष काम करायला दिलाय, दिवसा 8 तास काम करायला दिला, आणि तुम्ही परिस्थिती भारी म्हणून केलं नाही तर मग आजार चालू होते. मुवमेंट केली पाहिजे. तर खाणं, काम आणि विश्रांती याचं बॅलन्सिंग साधलं या आरोग्य चांगलं झालं. तर सर मला कुठलाही एखादा दिवस द्या तुमच्या येणं, ती येणं सेवा दिली जाईल. नो प्रॉब्लेम. थँक्यू. मान्य दादा, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे सगळे स्टेजवरचे मान्यवर आणि तुम्ही सगळे बंधूंनो, फोनवर विचारलं, हॅलो कोण बोलतोय, तिकडनं आवाज आला, मी कॅप्टन शौर्य बोलतोय, मला तुम्हाला भेटायचंय. त्यांनी सांगितलं का भेटायचंय, तुम्ही युद्धामध्ये तुम्ही जखमी झालेला आहात आणि सध्या तुम्ही मिलिटरीच्या हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून आम्हाला तुम्हाला भेटायचंय. तिकडून आवाज आला, तुम्ही मला भेटायला येऊ नका, मला काय फारसं झालेलं नाही, फक्त डोक्याला मार लागलाय, त्याच्यामुळं माझी जी कवटी आहे त्याला थोडासा स्क्रॅच गेलेला आहे, बाकी फारसं काही झालेलं नाही. डावा हाताला बँडेज, डावा हाताला प्लास्टर केलेलं आहे, बाकी फारसं काही झालेलं नाही. पोटाला मार लागलाय, तिथं ऑपरेशन झालेलं आहे, आता ठीक आहे, बाकी काही फारसं झालेलं नाही. आणि युद्ध करत असताना, युद्धावर असताना माझा डावा पाय एका माईनवर पडला, त्याचा स्फोट झाला, त्यामुळे डावा पाय फक्त आकाशात उडालेला आहे. आता बरं आहे माझं, मला काही भेटायला यायची गरज नाही. फक्त माझी तुम्हाला एक विनंती आहे की माझा जो मित्र माझ्या बरोबर होता त्याचे युद्धामध्ये दोन्ही डोळे गेलेले आहेत, त्याला तुम्ही भेटायला गेला तर खूप आनंद होईल. मी हो तुमच्या घरी भेटायला येईल. 8 महिन्यानंतर दारावरची बेल वाजली, दार उघडलं, मी कॅप्टन शौर्या बुलेटवर तुमची गाठ घ्यायला आलेला आहे. मित्रांनो, सकारात्मक राहिलं तर शरीर आपलंच आहे, त्याला आपण खरं तर सकारात्मकतेच्यापासून नकारात्मककडे जास्त जातो, कारण आपण सकारात्मक विचार कर. आता विचार सकारात्मक कसा करायचा की आता एवढे सरांचा थांबल्यानंतर आपल्याला काहीतरी खायला मिळणार आहे असं सकारात्मक आता हे किती वेळ बोलणार, कसं म्हणणार, घोटाळा होणार, आलं का लक्षात. आणि नेमकं आपल्या वेळेला सगळं संपणार, मग ते घोटाळ्याच पाहिला. म्हणून सकारात्मकता हा योगाचा खरं पाय असं म्हणलं तर फारसं वापरणार आहे. मला त्या कॅप्टन शौर्याच्या बद्दल एवढा आनंद वाटला की अशी मानसिकता असणारे जवान आहेत म्हणूनच आपण खरं तर एवढी युद्ध जिंकतोय. आपल्याला तर आपल्या घरातले युद्ध, घरातलं म्हणजे आपल्या समाजातले घरातले युद्ध म्हणल्यावर हसतेच सगळे कारण बहुतेक दररोज पराभव होत असला, पण ते सुद्धा युद्ध कसं जिंकता येतं, काय नाही, शांत राहायचं, शवासन आत्ताच सांगितलं, बरोबर आहे की नाही. अर्थात ते शेवटला करायचंच असतं, पण ते जिवंत असताना करता येणं हे फार महत्वाचं आहे. आणि कुठं गप बसायचं हे ज्याला कळतं त्याला फारसं बोलावं लागत नाही. आणि योगाच्या माध्यमातून आपण शरीराचा फार विचार करतो, पण शरीराला व्यवस्थित ठेवण्यासाठी जे मन आहे त्या मनाकडे फारसं लक्ष देत नाही आणि त्याचा परिणाम शरीरावर होत असतो. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. रात्री झोपलाय, आमोशेची रात्र आहे, 12 वाजलेत, घरात एकटंच आहे आणि डोळे उघडले तर तुमच्या छातीवर एक नाक फणा काढून बसला. आता तुमची काय अवस्था होईल? छातीत धडधड धडधड होणार, बरोबर आहे, जीभ आत ओढली जाणार, तुम्हाला कोरड पडणार. आता मी जर तुम्हाला सांगितलं करा बरं, तसं नाही करताय. त्याच वेळेला का झालं? कारण त्यावेळेला भीती ही मनाला बसल्यामुळं, त्या भीतीमुळं शरीरातल्या ज्या काही अंतःस्रावी ग्रंथी आहेत, एंडोक्राईन ग्लँड्स आहेत, त्याच्यावर प्रचंड परिणाम होत असतो आणि त्या चांगल्या कामासाठीच करत असतात. आपल्याला ऑक्सिजन कमी पडतो म्हणून हृदयाचे ठोके वाढतात, म्हणजे ते चांगलं आहे, पण सारखंच तसं झालं तर आपल्याला त्याचं विकारात रूपांतर होतं. म्हणून मनाचा विचार जास्तीत जास्त योगामध्ये केलाय. पतंजलींनी जी अष्टांग योग सांगितलाय त्याच्यामुळे आसन आहेच, पण त्याच्याबरोबर पहिल्यांदा नियम आहे. अरे कसं तुझं ह्या जे शाश्वत गोष्टी आहेत त्याच्यावर विश्वास ठेव, नुसता विश्वास ठेवू नको, ते शाश्वत ह्याच्यावर विश्वास ठेवून तसं तू जग.
सत्य हे शाश्वत आहे, त्याच्यावर नुसता विश्वास ठेवून चालणार नाही. आपण सत्यानं जगलं पाहिजे. कारण असत्य बोललं की शहरात अनेक काहीतरी गोष्टी घडायला लागतात आणि त्याच्यामुळं जे विष तयार होतात. विष म्हणलं की आपल्याला जरा वेगळं वाटतं. इंग्लिशमध्ये याला टॉक्झिन्स म्हणतात. ही टॉक्झिन्स आपल्या शरीरातल्या आतल्या भागावर खूप मोठा परिणाम करत असतात. म्हणून भीती दाखवणं. एका मुलानं रात्रीच्या वेळेला रात्र अभ्यासिकेसाठी मुलगा आल्यानंतर ही पोरग घाबरट आहे, आपण जरा चेष्टा करू म्हणून त्या ज्या ठिकाणी तो अभ्यासाला येणार होता त्याच्या दारात दोघ जण उभी राहिली की आपला आला आता अभ्यास करायचा अंधार पडला होता आणि दारात आत गेल्याबरोबर ती दोघं जी होती ते भाव गेलं. नुसतं भाव गेलं त्याचं हृदय बंद पडलं, जागेवर खाला झालं. खाला झालेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. याचं कारण भीतीमुळं आपल्या शरीरात प्रचंड बदल होत असतात आणि त्याच्यासाठी मनाला जपणं फार महत्वाचं. किती आलं ते राग माणसाला आवरता आला पाहिजे. हे खरं तर योगाचं फार आपण शरीरावर जास्त लक्ष देतो हा भाग आहेच. शरीर व्यवस्थित राहायला पाहिजे ह्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही, पण त्याच्या अगोदर मनाला व्यवस्थित राहणं, मन सकारात्मक राहणं. आपण नकारात्मक जास्त विचार केला की त्याच्यापासून आपल्याला तोटे व्हायला लागतात आणि सध्या नकारात्मक विचार करणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. मी एकदा दुपारच्या 12:30च्या गाडीनं साखरवाडीला चाललो. गाडी मागच्या दाराची त्याला गाडी होती आणि ती गाडी लागल्यानंतर ती दुपारची गाडी काय पोलीस नव्हतं, मीच जाऊन पहिल्यांदा बसलो. ती मी 21 नंबरच्या सीटवर बसलो होतो. खिडकीच्या कडेला आपलं मध्यभागी बसलो. आता मला कारण नसताना विचार करायचा काय आला मनात की आता सगळी गाडी रिकामी आहे, पहिला आलेला माणूस कुठे बसल. तेवढ्यात एक जण आलं लेखावालं आलं, इकडे तिकडे बघितलं, म्हणलं मागच बसते, नाही बसलं. आलं पुढे, मला वाटलं माझ्या शेजारी बसते, माझ्या शेजारी पुढे गेलं. त्याला पुढे आडवं बाकडं असायचं बघा, तिथं मी नाही बसलं. 5 नंबरच्या सीटवर म्हणजे बरोबर ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर समोर बसलं. मी विचार करायला एवढी सगळी सीटं सोडून ती तिथंच का बसलं असेल. म्हणजे जाऊ दे, बसलं असेल, आपल्याला काय करायचंय. 2 मिनिटात तिथनं उठलो आणि मागायला लागलाय. म्हणजे मागं काय ते मला वाटलं उतरते, बघ तिथं मागच्या सीटावर जाऊन बसले. आता मागच्या सीटावर म्हणजे जाऊ दे, आपल्याला काय करायचं. 2 मिनिटात तिथनं मी उठलो आणि येऊन माझ्या शेजारी बसल्या. माझ्या शेजारी बसल्यावर मला काय राहवलं नाही. माझ्यातला शिक्षक जागा झाला. शिक्षक जागा झाला की पहिलं काम काय करतो, प्रश्न विचारतो. मी त्याला विचारलं, पाहुणं ते म्हणजे काय, एक विचार म्हणजे विचारायचे. म्हणलं पहिले तर तुम्ही पुढे बसला, नंतर मागं बसला, आता हिथं बसला, का जागा बदलल्या. म्हणलं त्याचं काय, तुला काय. तिथं बसलो कारण पहिल्यांदा पोहोचणार गावात, कारण ती गाडी पहिल्यांदा पोचली पुढचं दार. माणूस कसा स्वतःला बॅक करत असतो, स्वतःवर आपल्यावर अन्याय करत असतो. पण तिथनं का उठला नाही. म्हणलं तिथं बसल्यावर असा विचार आला, एखादी गाडी जर पूर्ण धडकली तर पहिला मीच खलास होणार. कसला विचार झाला. म्हणजे ह्याचा अर्थ प्रत्येक गाडी एकमेकाला धडकते असा अर्थ होतो त्याला. बरं म्हणलं मग काय झालं. मग म्हणला माग बस. मग तिथनं का उडला नाही. म्हणलं तिथं बसल्यावर विचार आला, एखादी गाडी जर मागणं धडकली तर पहिला मीच खलास होतो. म्हणले नशिबाने. मग आता हिथं का बसला नाही. म्हणलं पण आता धडकले तुम्ही तरी यायचे. अर्थ माणसाला सुखात आणि दुःखात कोणतरी बरोबर असावं असं वाटतं. बरोबर आहे का नाही. म्हणून योगाचा वर्ग पाहिजे. म्हणून योगाचा वर्ग पाहिजे की त्यावेळेला आपण एकमेकांना सुखदुःख वाटून आपलं मन शांत ठेवू शकत असतो. योगाभ्यासात योग तर आपल्याला एकटं करताच येणार आहे, पण त्यावेळेला मनाचा विचार जास्तीत जास्त करा. श्री रविशंकरनी हे अतिशय चांगलं समजून सांगितले. अष्टावक्र गीतामध्ये सांगितलंय, आपल्या भगवद्गीतेमध्ये सांगितले की तुम्ही मनाचा विचार फारसा करत नाही आणि त्याच्यामुळे शरीरावर आपल्या परिणाम होतो. म्हणून मनाला जपण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. अष्टांग योगामध्ये जवळजवळ 6 गोष्टी ह्या मनासाठी आहेत. यम, नियम, प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे ही 5 ज्ञानेंद्रिये तुम्हाला बिघडवण्याचं काम करत असतात. सारखी ओढत असतात आपल्याला. चल तिकडं काय बा, चौक तिकडं काय झालंय बघ. खायच्या बाबतीत ते ओढत असतात, प्यायच्या बाबतीत ओढत असतात, ऐकायच्या बाबतीत ओढत असतात. का मोबाईलचा परिणाम आपल्यावर होतोय, कारण त्याचा प्रचंड आपल्याला त्रास होतोय, तरी सुद्धा आपण त्याच्या आहारी जातो. त्याच्यावर प्रत्याहार म्हणजे त्याच्यावर तुम्ही विजय मिळवायचा.
नाही मला जमणार, नाही ना आपल्याला ते नाही करायचं, तर तुमचं शरीर चांगलं आहे. तुम्ही त्याच्या आहारी जाऊ नका. पाहिजे आहेतच, पण त्याच्या आहारी जाणं योग्य नाही. असा योगाभ्यास आता तुम्ही आसनं वगैरे आपण शरीरासाठी करतो, ते शरीरासाठी करतो, पण शरीर आणि मन यांचा बॅलन्स साधणं, टोनिंग त्याला म्हणतात. त्याचा टोन साधला पाहिजे. सायकल चालवताना सायकल आणि आपला टोन जमतो म्हणून आपण सायकलवरनं पळत असतो. ज्यांना सायकल येत नाही त्यांचा टोन जमत नाही, त्यामुळे ते पडतात. बरोबर आहे. आणि आता आपल्याला एवढं टोनिंग झालंय की आपण सायकल चालवताना आपण बॅलन्स राखतोय हे आपल्याला आता कळतं का? सांगा बरं. मी बॅलन्स राखून चालवतोय असं नाही, आता ते सहज झालंय. म्हणजे योगाभ्यासामध्ये आपण सहज सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. आणि हे लहान मुलांना चांगलं जमतं, म्हणून लहान मुलांना योग शिकवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे. आज हा योगाचा दिन सगळ्या जगात साजरा होतोय. 11वा मला वाटतं आज योगाचा होतोय आणि सगळ्या जगामध्ये आपण काही ज्ञान दिलेलं आहे. जगानं त्याच्याबद्दल आपल्याला आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. तर आपण आपल्या परीनं स्वतःसाठी पहिल्यांदा योग करायला शिका. आपल्या घरातल्यांना विशेष करून उद्याच्या पिढीला हे देणं जास्त गरजेचं आहे आणि ते देण्याचं ज्ञान आपल्या ह्या वर्गांच्या मार्फत अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल मी पॉराटी सरांनी खूप वेळा जवळजवळ इतक्या वेळा सांगितले की काय बोलता सोय नाही, त्यामुळे मला कालपासून झोपच लागली नाही. समजा नाही गेलं तर काय बोलतो, तर काय नाही म्हणजे काहीतरी दोन काहीतरी देणार आहेत ते राहिला तेव्हा त्यांनी सांगितलं, त्यामुळे आपण आलो. दादांची गाठ पडणं हे फार महत्वाचं असतं. कारण ऋषितुल्य माणसांच्या पायाला आज सध्या ज्याच्यावर डोकं ठेवायचं असे पाय मिळत नाहीत. असे पाय जर आपल्याला मिळत असतील, सेंटरमध्ये जाऊन मिळत असतील, तर आपण त्या पायाला का हात लावू नये? कारण त्याचे आशीर्वाद, हे आशीर्वाद सुद्धा एक प्रकारची एनर्जी आहे, ऊर्जा आहे. बरोबर आहे की नाही? जोपर्यंत माऊलींनी त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला होता तोपर्यंत रेडा वेद बोलत होता. हात काढला, करंट सुटला, रेडा झाला. बरोबर? तसं आपल्यावर सुद्धा चांगल्याचा हात असेल तोपर्यंत आपण माणसासारखं वागणार. हात काढला म्हणून मला मलापासून वाटतंय रेडा कोणत्या विषयात तेव्हा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या चांगल्यासाठी, त्या काही रूढी परंपरा नाही ह्याला म्हणताय, ह्याला रूढी परंपरा म्हणून चालत नाही, त्या आपल्या चांगल्याच आहेत. तेव्हा दादांची गाठ पडली, सावता मंदिरांचं, सावता माळ्यांचं दर्शन झालं. बापू मला म्हणजे सर जाताना मला बोलवा. म्हणजे प्रश्नच नाही, कोणतरी बरोबर असलं म्हणजे नाही कोण आलं तरी निदान बापू तरी पुढे बसशाल. मी व्याख्यानाला जाताना जिप्सी का नेतो, ते 4-5 माणसं आमची टेलर असतात, आणखीन आमचे तिथे कोणते म्हणजे सर आणि का म्हणजे बसा. म्हणजे त्यावेळेला असं वाटतं की नाही समजा तिथलं कोण आलं तरी ही तरी आहे. त्यामुळे ते म्हणजे सर जिप्सी आणता तुम्ही म्हणलं, तुम्ही नाही कोण आलं तरी ते आहे. आता ह्याच्यानंतर आता आम्ही ट्रक आणायचा विचार करतोय. पण तुम्ही सगळेजण सगळ्यात जर काय महत्वाचं असेल ते शेवटला ठेवते की तुम्ही इतक्या वेळ इथं बसला, जागा राहायला हे फार महत्वाचंच आहे, पण हसला हे जास्त महत्वाचं. माणसं सध्या हसतच नाही, उदमरल्याच काय तर माणसं आतल्यात हसतात. अटॅक त्याला येईल नाही तर कोणाला येईल, कारण ते दाबून ठेवतो आपण, बाहेर सोडतच नाही. पाण्याला दाबून ठेवलं की पाणी वाट काढणार कुठनं तरी. तसं हास्य हे आपल्याला परमेश्वराने दिलेली देणगी आहे. कुणालाही हास्य दुसऱ्या कुठल्या प्राण्याला हसायला येतं का? बघा, रडायला येतं पण हसायला येत नाही. हसणारा प्राणी एक आपणच आहे आणि आपल्याला हसल्यामुळं ताणतणाव निघून जातात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. बायको समजा खवळ गप डोळे मिटून उभा राहायचं. सांगितलं होतं तुम्हाला डाळ ना आणली नाही, आता काय करायचं माझं? गप उभा राहायचं. थोड्या वेळ ती गप बसती, तिला मार्गच नसतो. गप बसली डोळे उघडायचे आणि नुसतं काय झालं का आता
पण आपण जर म्हणलं मी काय बसलोय का नुसता गाड्यावर, तर मग शॉर्ट सर्किट होणार, ठिणग्या उडणार, लाईट जाणार आणि पुन्हा हेच दोघं म्हणणार अंधार कुणी गेला, त्याला जबाबदार आपणच आहे. तेव्हा आपण राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. एकच मिनिट. तर या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा आहे, लहानसा आहे, एक 2 मिनिटाचा आहे, ज्या स्टुडंट आलेला आहे, नाश्ताला आलेला आहे. तर या ठिकाणी अमेरिकेमध्ये सगळे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानांची परिषद भरली आणि नरेंद्र मोदी तिथं त्यांना काय वाटलं, योगा दिन होता, योगाचा, आणि त्यांना वाटलं काय नाही सगळे मुद्दे सगळ्यांचे झाले, पण त्याने थोडासा आम्हाला म्हणजे वेळ द्या आणि ते बोलले, आधी योगा दिने त्याच्यावर सगळं बोलले आणि शेवटी समारोप करताना त्यांनी सांगितलं एक 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. एक, माणसानं लहान मोठा किती वयाचा असू दे चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे मोदीने पहिलं वाक्य सांगितलं. 2 नंबर आहे थोडंफार शरीर लवचिक कसंही करता आलं पाहिजे, प्राणायाम योगासन करा. आणि 3रं आहे आहारावर कंट्रोल करा. सगळ्या अध्यक्षांनी टाळ्या वाजवल्या, मोदीचं कौतुक केलं. एक वाक्य आता गेल्या वर्षीच घडलेलं आहे, गेल्या वर्षी ज्या योगा देणार हे घडलेला प्रसंग आहे. आपल्या समोर आता बऱ्याच लोकांनी अतिशय चांगलं योगाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपणही ते आत्मसात करण्याचा प्रयत्न आपण सगळे करणार आहोत. आपण जे काय करतो हे लोकांनाही कळावं आणि हे महत्त्वाचं आहे आणि ते मीडियाशिवाय बाहेर जाऊ शकत नाही. आज आपले या ठिकाणी मीडियाचे यूट्यूबवाले सस्ते या ठिकाणी आपलं हे सगळं विचारधारा आकलन करण्यासाठी आणि ती बाहेर लोकांच्यापर्यंत पोच करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा आम्ही या वर्गाच्या मार्फत सत्कार घेत आहोत. दादा आपण त्यांचा सत्कार घ्यावा. म्हणजे आभाराचा आज जागतिक योग दिन कार्यक्रम आपण या मंदिरामध्ये आपण साजरा केला. आम्ही दर रविवारी आणि गुरुवारी इथं करतो आणि रोज घरी करतो. रोज नियमित घरी करतो. फक्त प्रातिनिधिक स्वरूपात रविवार आणि गुरुवार फक्त इथं करतो. तर आज या कार्यक्रमासाठी आमच्या या ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब शिंदे इथं राहिले त्याबद्दल त्यांचे आभार. त्याचप्रमाणे कदम सर, नेवसे सर, नंतर देशपांडे सर, येवले सर ते उपस्थित राहिले. आपणही सर्व मित्र मंडळी उपस्थित राहिला त्याबद्दल आमच्या या योग वर्गातर्फे मी आपले आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे इथले जे ट्रस्टी आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. यानंतर अल्पोपराचा कार्यक्रम होईल आणि नंतर खूप फोटो घ्यायचा सगळ्याचा. नंतर या कार्यक्रमाचं सर्व प्रक्षेपण युट्यूबवाल्यांनी केलेलं आहे. ते सर्वत्र ते करतील तर ते युट्यूबवाल्यांची आभार मानतो. एक फोटो काढायचा सगळ्यांचा मिळून तिकडे ग्रुप फोटो घेऊया. ग्रुप फोटो नंतर काढता येईल. सर्वांचे आभार. सर्वांचे आभार मानतो. अल्पोपर झाल्यानंतर हा कार्यक्रम संपेल.